जय शिवराय मित्रांनो, हर हर महादेव। सर्वप्रथम मी तुम्हा सर्वांची खरंच मनापासून माफी मागतो, कारण माझ्या बऱ्याचशा मित्रांच्या, माझ्या सबस्क्रायबर्सच्या कमेंट्स आहेत की दादा तुम्ही व्हिडिओ रेग्युलरली टाकत नाही। पण मित्रांनो, तुमचा भाऊ खरंच खूप बिझी आहे आणि कसं असतं की वेळेवर कोणी यायला बघत नाही। ज्यावेळेला रायडिंग सुरू होती, फक्त रायडिंगचे काम होते, त्यावेळेला सगळे लोक बरोबर यायचे आणि जेव्हा आता कोणी नाही आहे, मध्ये आम्ही माणूस आणला होता पण तो चांगला नव्हता, कारण त्याच्यामुळे थोडासा आमच्या काही घोड्यांना त्रास झाला, म्हणून मग त्याला शेवटी आम्हाला काढावं लागलं। तर त्यामुळे थोडासा व्हिडिओ बनवायला बऱ्याच वेळेला मला लेट होतं किंवा पाहिजे त्या वेळेत मी बनवू शकत नाही, कारण इथे हे सगळं, हे इकडलं गाईचं, या सर्वांचं चारा पाणी, त्यानंतर जे साफसफाई आहे हे सर्व मला एकट्याला करावी लागते, त्यामुळे व्हिडिओ काढायला प्रॉपर मला वेळ मिळत नाही। इकडली पण आपण बघू शकता, इतक्यात जरा पावसाचे पण दिवस होते, कधी पाऊस कधी ऊन, तर बऱ्याचशा गोष्टी मला तर मित्रांनो मला माफ करा। पण आजचा व्हिडिओ काढायचं खास कारण मी वेळात वेळ काढून याकरता की तेजसिंगजी आलेले आहेत आणि खास त्यांना आज खुरा बनवायला आणि नाल मारायला बोलवलेलं आहे। सोबतच हा आहे आपला वीर आणि शमशेर, याही दोघांच्या खुरा बनवायच्या आहे असं तेजसिंगजी मागच्या वेळेला बोलले होते। तर म्हणून आजचा हा व्हिडिओ आमचा आपण बघू शकता। तेजसिंगजी कामाला लागले आहेत ऑलरेडी, सध्या राणीच्या खुरी आणि नाल बनवणं त्यांचं सुरू आहे। यावेळेला आपण त्यांना काही प्रश्न विचारणार नाही, फक्त आपण त्यांची जी बनवायची पद्धत आहे तेवढी फक्त आपण ऑब्झर्व करू की ते किती छान व्यवस्थितपणे खुरा बनवतात, नाल बनवतात। आपण पाहू शकता यावेळेला गॅप मोठा पडला, त्यामुळे खुरा जरा खराब झालेला आहे आमच्या घोडीच्या, थोड़ा खराब हो गया नहीं तेजसिंग जी? पर हो जाएगा ना, कोई दिक्कत नहीं ना? टेंशन वाला काम नहीं है ना कुछ भी? ऐसा कुछ सड़ा हुआ अगर नहीं ज़्यादा? हे तेजसिंगचे भाऊ आहेत, शिवा भैया। ये हमारे शिवा भाई एकदम रॉयल बंदे। तेजसिंग जी खूर बना के उसको एक प्रॉपर साइज़ देके छोड़ देते हैं, और जो हमारे शिवा भाई है ये उसको फिर नालबंदी करने का काम करते हैं। तुम्ही पाहू शकता किती सुंदर ते नाल ठोकतात, आणि ज्यावेळेला ते खिळे ठोकतात, मी नंतर तुम्हाला दाखवतो, बघा तुम्ही त्या खिळ्यांची जी जागा आहे ही पूर्ण एक लेवलमध्ये आलेली असते। अतिशय सुंदर यांचं हे काम आहे। राणी मागच्या पायात नेहमीप्रमाणे त्रास देताना, मागच्या पायाची खूर बनवताना तिला काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही, तिची भीती काही जात नाही आहे। पण मागच्या पायाची नाल बनवताना हमखास राणी त्रास देते, आजही नाटक करून राहिलीच आहे। आणि मित्रांनो खरंच सांगतो, नेहमीप्रमाणे आत्ताही कोणीही मला सोबती नाही, त्याच्यामुळेच हा प्रॉब्लेम आहे की मी व्हिडिओज रेग्युलरली शेअर नाही करू शकत आहे। त्यासाठी मी खरंच तुमची सर्वांची माफी मागतो, पण माझा प्रयत्न राहतो की एखादी चांगली गोष्ट झाली, काही झालं की तुम्हाला सगळं शेअर करावं। जसं मध्ये आमचा ॲक्सिडेंट झालेला, खूप मोठा वादळ सुटलेलं, तो सुद्धा मी व्हिडिओ शेअर केला होता। पद्माच्या मागच्या पाय, पद्मा आमची चालची घोडी आहे, त्यामुळे तिला आम्ही कंपल्सरी नाला लावत असतो। तसं पद्मा तेवढा त्रास देत नाही नाल ठोकताना जेवढी राणी मस्ती करते। आता थोडासा झणकारा बसतो त्याच्यामुळे घोडा पाय ओढतोच, पण तरी त्यातल्या त्यात पद्मा बऱ्यापैकी शांत आहे। तेजसिंगजीचं म्हणणं असं आहे की बा राणीच्या मागच्या पायात थोडंसं पाणी भरल्यामुळे तिला नाल मारताना झटका बसतो पायाला, फेटलॉकमध्ये, त्याच्यामुळे ती पाय ओढते किंवा ती लगेच नाल चांगली करू देत नाही, असं त्याचं कारण असलं पाहिजे। पण नालबंदी करणं तेवढंच गरजेचं असतं, कारण आपल्याकडे मॅक्झिमम, आता तुम्ही बघू शकता खाली हा सिमेंट रोड आहे, मॅक्झिमम आम्हाला सिमेंट रोड किंवा टार रोड राहतो, त्यामुळे आम्हाला नालबंदी करणं फार गरजेचं आहे। फायनली
माझ्या खूप साऱ्या रिक्वेस्टनंतर साहिल भाऊ आलेले आहेत. खूप जास्त भाव खाणारा प्राणी आहे हा. आणि पहिल्यांदा वीरचे खूर बनवणं चालू आहे, त्यामुळे तो खूप सारे नाटकं करून राहिला आहे. म्हणून तेजसिंगीने त्याला आता हा मुंगा बांधला, त्या नाकाला चिमटा लावला आहे आणि त्याचे आता परत खूर बनवणं चालू करतील. खराब है क्या खूर? नहीं ना, आपको बनाते बोले तो आप नहीं बोले, जरूरत नहीं है बोले, आप जरूरत नहीं है बोले ना. नाही, नाल नाही मारायची. आता 2 वर्षाला पण नाही ना तो. 19 महीने का हो गया? 19 नहीं 20 पकड़ लो अभी. 2 रात तक कोई नाल नाही. अंदर की साइड इसकी बघा छान शेप मिळालेला आहे वीरच्या खुरीला. आता तिकडला पाय पण बनवणं चालू आहे त्यांचं. सोनू भाऊच्या पण घोड्या आलेल्या आहे. हा आहे सोनू भाऊचा रुद्रा, याला पण नालबंदी करता आणला आहे. आणि हा आमचा चिकना पोरगा यश. इथं स्माईल तरी यश चांगली आहे, क्या बात आहे. यश सोनू भाऊचे घोडे सांभाळतो, रेग्युलर रायडिंग पण तोच करतो. आणि हे जे आहे आमचे एक्सपर्ट घोडेवाले, एक्सपर्ट घोडेवाले इधर देखो. ओ सेठ, हां, हे फक्त नाचवायचं काम करतात आणि ऑर्डरी सोडायचं काम करतात आमच्यावर. ही आहे सोनूभाऊची सोनी. हिचे पण खूर बनवणं चालू आहे. हिने आत्ताच रिसेंटली बच्चा दिलेला आहे, एक सुंदर सिंधी बच्चा आहे हिला. नाही ना, काय लाय नाही रे. सोनीच्या खुरा खूप जास्त वाढल्या होत्या, कारण सोनूभाऊनी मला वाटते मागच्या 7-8 महिन्यामध्ये हिच्या खुरा बनवल्याच नव्हत्या. हे बघा समोरचा हा पाय पहा किती वाढलेला आहे भयंकर. आणि आता हा बाजूचा पाय बघा, छान बनला आहे एकदम. लेवल करणं चालू आहे. अशा प्रकारे राणी पद्मा, वीर, शमशेर, राणी पद्माच्या खुरा आणि नाल बनवणे, वीर आणि शमशेरच्या फक्त खुरा आपण त्याला छान शेप दिलेला आहे, कारण थोडा वेगळा वाढलेला होत्या वाकड्या तेड्या, आणि त्याच्यामध्ये खुरामध्ये इन्फेक्शन नको व्हायला म्हणून आपण त्याला शेप दिला आहे व्यवस्थित, की त्याला हवा लागत राहिली पाहिजे. आणि आता रुद्रा आहे फायनल टचवर. आणि इकडे शिवाभाई आपले सोनीच्या नाला मारून आलेत समोरच्या पायाच्या. आता फक्त रुद्राचे मागचे पाय आणि सोनीचे मागचे पाय बाकी आहेत. समजा अन्नू आला तर अन्नूच्या घोड्याचे खूर बनवण्यात येतील, नाही तर मग पेंडिंग राहील. बघूया मित्रांनो, तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात मला नक्की कमेंट करत जा. धन्यवाद. प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल संकेत मल्टीवर्स. थँक्यू.